तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अत्रेय सेवा महानव आश्रम वर्धापन दिन तथा पंचकृष्ण पूजन सोहळा या परम पवित्र क्षणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री सेवातकर बाबाजी महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री बोराळकर बाबाजी महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री माझे परमस्नेही भाईराज बाबाजी बेडकर महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय ईश्वरा अधिष्ठित पूजनीय श्री दत्तराज दादा डोमेग्रामकर, परमपूजनीय परमादरणीय श्री जितेंद्र मुनी दादा जामोदेकर, परमपूजनीय परमादरणीय श्री विजयराज दादाजी शिवणेकर, परमपूजनीय परमादरणीय श्री अणेराज दादा बेडकर महानुभाव सातारा, परमपूजनीय परमादरणीय श्री प्रसन्न मुनी दादाजी दर्यापूरकर, ज्यांनी या ठिकाणी मला वाटतं प्रास्ताविक केलं असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री गोविंदराज बाबाजी रुद्धपूरकर, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री घंटाघोष बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री मुरारी मल्ल बाबाजी जामोदेकर, माझे ज्येष्ठ गुरु विद्यागुरु बंधू परमपूजनीय आदरणीय श्री केशव मुनी दादाजी लांडगे, पूजनीय श्री धर्मराज दादाजी लासूरकर, पूजनीय श्री अमृताज दादाजी शिवलीकर, पूजनीय श्री संत मुनी दादा बेडकर, पूजनीय श्री जितेंद्र दादा पंजाबी, ज्यांच्याकडे नेहमी सत्संग चालतो, सत्याचा संग जे तुमचा सर्वांचा घालून देतात असे परमपूजनीय श्री प्रवीण दादाजी बेडकर महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्री दयाल मुनीजी दादा बेडकर, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे माझे परमस्नेही पूजनीय श्री सार्थक दादाजी महानुभाव, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच तपस्विनी माता, वासनिक वर्ग, मी एवढंच सांगेल, ज्यांनी मंदिराची स्थापना केली प्रस्तावनेमध्ये त्यांचं नाव ऐकलं मी, पूजनीय श्री दीपकराज दादा, ज्यांचे मनोगत या ठिकाणी ज्यांनी व्यक्त केलं त्यांनी दीपावरती त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे। दीप महत्वाचा आहे, कारण अज्ञानातून जर बाहेर निघायचं असेल तर त्यासाठी ज्ञानदीप महत्वाचा आहे। घर प्रकाशमान करायचं असलं तर घरातला दीप तेवढाच महत्वाचा आहे। अनेक शास्त्रांमध्ये अनेक व्याख्यानामध्ये तुम्ही आश्रम शब्दाचा अर्थ ऐकलेला असेल। आश्रम म्हणजे श्रम ज्याची निवृत्ती होते त्याला आश्रम म्हटलं जातं अशी व्याख्या आहे, परंतु माझ्या वाचण्यामध्ये थोडीशी वेगळी आहे। आश्रम म्हणजे जिथे कष्ट करावे लागतात, जिथे श्रम करावा लागतो, तो ज्ञान साधनेसाठी, धर्म साधनेसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी जे श्रमाचं ठिकाण आहे आणि ज्या श्रमाचं साफल्य आपल्या पदरात पडतं म्हणजे मोक्षधाम मिळतं, त्याला आश्रम म्हटलं गेलेलं आहे। आपण आपल्या सोयीनं त्याचा अर्थ करत असतो, परंतु ज्यांनी या आश्रमची मुहूर्तमेढ ठेवली, संतांच्या भाषेमध्ये इवलेसे रूप लावी येले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी। ज्या पूजनीय महंत श्री दीपकराज दादांनी आश्रमाचा दीप उभारला, या आश्रमरूपी दिव्याच्या प्रकाशामध्ये
तुम्ही स्वतःला निहाळत आहात, पाहत आहात, पडताळत आहात. कारण तो ज्ञानाचा दीप तुमची समाजामध्ये असलेली, संसारामध्ये असलेली, जन्माला आल्यानंतर तुमच्या परिपूर्ण जीवनाची यथार्थ पडताळणी करतो असा आश्रमरूपी दीप ज्या दीपकराज दादाने लावला, आज खऱ्या अर्थाने या क्षणाला त्या दीपस्तंभाला सुद्धा असं वाटत असेल मी लावलेला दीप आज सार्थक नावाच्या मुलाने खऱ्या अर्थाने सार्थक केलेलं आहे. म्हणून कदाचित नियतीनं त्या दीपकाच्या ओटीमध्ये, पदरामध्ये, झोळीमध्ये तो सार्थक दिलेला असावा. कारण हे आयोजन, आश्रमाचं नियोजन करणं हे सहजासहजी होत नाही. ते करण्यासाठी एक तप आहे. स्वतःला बंदिस्त करावं लागतं, स्वतःला बांधून घ्यावं लागतं, स्वतः व्रतस्थ व्हावं लागतं, तेव्हा इतरांचा व्रत सिद्धीस जातो. सार्थक दादांनी स्वतःला बांधून घेतलं. जो श्री गुरुजींनी उभारलेला स्तंभ आहे, जे मंदिर आहे, जो आश्रम आहे, जो श्री गुरुजींचा वारसा आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामध्ये कुठली कमतरता आपल्याला पडू द्यायची नाही. आणि याचं यथार्थ दर्शन आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं मला या ठिकाणी होतं. कारण त्यांचं दुसरं एक नाव सुद्धा आहे. आम्ही आश्रम मध्ये असताना वांबुरीला ज्यावेळेस दादा अभ्यासाला होते, माझे परमस्नेही केशवमुनी दादा त्यांच्याकडे ते सांभाळण्यासाठी होते, तेव्हा आश्रम मध्ये मी पाहिलं तो गुडगुटीत असलेला, सहजतेनं फिरणारा, अभ्यासावरती लक्ष असणारा, परंतु नावाप्रमाणे सर्वांशी स्नेहाने जो वागला. मी म्हणे राज खऱ्या अर्थानं त्या स्नेहलचं पुढे असलेलं सार्थक आहे ना, ते खऱ्या अर्थानं सार्थक झालं. तुम्ही जेव्हा आलात ना, हे खऱ्या अर्थानं तुमचं सार्थकवर असलेलं स्नेह आहे. त्या स्नेहाने तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाकडे तुम्ही आकर्षित झाला, त्याच्याकडे असलेल्या त्या प्रेमाला तुम्ही आकर्षित झालात, म्हणून तुमची या ठिकाणी पावन उपस्थिती आहे. जो नावाप्रमाणे जगतो, नावाप्रमाणे इतरांना स्नेह करतो, खऱ्या अर्थानं आज त्या जीवनाचं सार्थक करण्याकडे त्या सार्थक दादांची वाटचाल आहे. दादांनी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं, शास्त्री तुम्हाला यायचंय. म्हटलं ठीक आहे, कार्यक्रमाला येईल. कारण एका गुरु भावंडाने हाक दिल्यानंतर आपणही तिकडे जावं, हा आपला धर्म आहे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी हाक दिली आणि त्यांच्या त्या हाकेला अनुसरून या ठिकाणी आलो. आणि मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की तुम्हा सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. तुमचं सर्वांचं दर्शन होतं. दुपारची वेळ झाली, विदर्भातला कार्यक्रम उशिरा चालू होतो. उशिरा चालू असताना शेजाऱ्यांना सुद्धा माझी साथ सोडली. एक 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 जण माझ्यापासून उठत होता, पलीकडे जात होता. परंतु आता मला या ठिकाणी पाचारण केलं म्हणून मला जागा सोडता येत नव्हती. मला मात्र जागेसोबत निष्ठा बांधावी लागली, जागेसोबत सोयरी करावी लागली. आणि जागा मला सोडता येणार नाही. बाकी सगळ्यांना माझी साथ थोडी थोडी सोडली. पंखा लावला. केशवदादांना सांगितलं तुम्ही आता साथ सोडू नका, कारण सुदामाची साथ जर केशवानं सोडली तर जीवन शून्यामध्ये येईल. म्हणून त्या केशवाला मी थोडस दाबून धरलं. म्हणलं सुदामाच्या सोबत जर केशव असला तर सार्थक आपल्या समोर जीवनाचा सार्थक होणार आहे. म्हणून किमान म्हटलं तिघाची साथ तरी आपली सोबत असायला हवी. म्हणून तिघाची साथ मी काही सुटू दिलेली नाही. आपण सर्वजण या ठिकाणी बसलात, आलेले आहात. थोडस मोकळ्या विषयावर बोलतो. मनामध्ये वेगळा विषय होता, इथं आल्यानंतर तुमची उपस्थिती पाहिली, थोडस मोकळं बोलण्याचा प्रयत्न करतो. विवेचनासाठी एक ओवी घेतो तुमच्याकडे, तुमची परवानगी असेल तर त्या ओवीवरती बोलतो. ओवी आहे ज्ञानेशांची. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक ती पूजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. प्रस्तावना मी ऐकली, मनोगतही ऐकलं आणि मनामध्ये विचार झाला आपण वेगळं बोलू. माऊलींनी ओवी लिहिली, मी अविवेकाची काजळी. जोपर्यंत माणसातला अविवेक बाजूला सारत नाही, अज्ञान बाजूला सारत नाही, तोपर्यंत यथार्थ जीवन माणसाला कळत नाही. आणि अनंत जन्म आमची वाया गेली. अनंत आम्ही जन्म घेतले, अनेक जन्म घेतली, परत परत पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा या रहाट घडीमध्ये आम्ही प्रवास करत आहोत. कारण आमच्याकडे अविवेक आहे, अज्ञान आहे. माऊली मर्मावरती बोट ठेवतात.
जोपर्यंत अविवेक तुमच्यातला बाजूला सारत नाही, ज्ञानाची आणि तुमची सांगात होत नाही, त्याची सांगड तुम्ही घालत नाही, तोपर्यंत तुम्हाला दिव्यत्वाची प्रचिती होत नाही. स्वामी श्री चक्रधरांनी हेच सांगितलं, ज्ञान मोचक. श्रीमद भगवद्गीता हेच सांगते, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. जोपर्यंत ते ईश्वरीय तत्वज्ञान तुमच्या हृदय ग्रंथींमध्ये प्रवेश करत नाही, ते हृदयापर्यंत त्याचं बीजारोपण होत नाही, तोपर्यंत यथार्थ परमेश्वर आपल्याला कळत नाही, यथार्थ परमेश्वराकडे आमची वाटचाल होत नाही. म्हणून सर्वप्रथम परमेश्वराने तर ज्ञानाचं दातृत्व केलेलं आहे. कारण ज्ञान तुम्हाला सद्गतीला लावतं. ज्ञानाचं कार्य आहे सद्गतीचा रस्ता दाखवणे, आणि ते रस्ता दाखवल्यानंतर आचार त्याच्यावरती चालवायचे शिकवतो. म्हणजे 6 सूत्राचं कवच घालून आम्हाला चालावं लागतं. ज्ञान तर स्वामी सांगतात ज्ञानाशिवाय काहीच नाही. वैराग्य जरी असेल तर ते ज्ञानावरती आहे, भक्ती जरी असेल तर ते ज्ञानावरती आहे. परंतु माणसाला ज्ञान कधी कधी फसवतं. माणसं ज्ञानाने अनुसरण करण्याऐवजी जेव्हा जेव्हा अनुकरण करतात, तेव्हा मानवी जीवन संकटामध्ये आलेलं असतं, ते फसल्या जातं. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या जीवनामधलं अज्ञान बाजूला केलं पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायाला प्रतिती पंथ म्हटलं गेलेलं आहे. हा ज्ञानियांचा मार्ग आहे. आम्ही स्वतःला महानुभाव म्हणून घेतो. महानुभाव आहे, महानुभावांची व्याख्या होते, महान अनुभव तेजो बलम वा यश महाअनुभवा. ज्याच्याकडे अनुभव आहे, तत्वज्ञानाचा अनुभव आहे, ईश्वरीय मार्गाचा अनुभव ज्या माणसाकडे, तो महाअनुभव आहे. म्हणून आम्ही ते ज्ञान साधना करण्यासाठी आलेलो आहोत. सभा त्यासाठी आयोजित असते की जिथे ज्ञान साधना आहे. ज्या ज्ञान साधनेतून आम्हाला भक्ती साधनेकडे जायचं, आणि भक्ती साधनेची उत्तर अवस्था जे त्याला प्रेम म्हटल्या गेलेले, इथं ज्ञान आणि प्रेमाचा संयोग आम्हाला तयार करायचा. कारण तुम्ही ज्ञान पाहिलं तर ज्ञान थोडस भांडखोर असतं, भांडतं, शब्दांचा छळ करतं. शब्द फिरवायची कला त्या ज्ञानाकडे, मात्र प्रेम भांडत नाही. म्हणून तर स्वामी श्री चक्रधर सांगतात, ज्ञानापाशी प्रेम उत्तम. ज्ञानापेक्षा प्रेम चांगलं आहे. कारण प्रेम कधी चावत नाही, प्रेम कधी इजा करत नाही. ज्ञान इजा करतं, ज्ञान एखाद्याचं अंतःकरण दुखवतं, एखाद्याला अपमानित करतं. ज्ञान करतं, प्रेम असं करत नाही. म्हणून स्वामींनी प्रेमाला प्राधान्य दिलं. प्रेम महत्वाचं आहे, आणि आज जगाला गरज आहे प्रेमाची. तुम्हा आम्हाला सगळ्यात जास्त गरज असेल त्या प्रेमाची. म्हणून आम्ही श्री प्रभूंचे मुहूर्त असेल, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधरांचा विशेष असेल, मुहूर्त असेल ना, तिथे जातो ना, तेव्हा आम्हाला अपेक्षित असतं प्रेम. आम्ही विशेषावरती नतमस्तक होतो, तेव्हा ज्ञानासाठी होत नाही. त्या सेवा संबंधामध्ये असलेला जो स्पर्श आहे ना, तो स्पर्श फार महत्वाचा आहे. तो आल्हाददायक आहे, तो प्रेम स्वरूप आहे, तो वात्सल्य स्वरूप आहे, तो हर्षदायक आल्हाददायक स्पर्श आम्हाला अनुभवायचा. म्हणून आम्ही त्या विशेषाकडे गेलेलो असतो. आम्हाला तिथे प्रेमाची भूक आहे. आज सगळ्यांना प्रेमाची भूक आहे. प्रेम सगळ्यांना मिळावं असं वाटतं, मात्र त्याची सुरुवात कोणी करत नाही. त्याची सुरुवात त्या पृथ्वीवरती स्वामी श्री चक्रधरांनी केली. त्याची सुरुवात द्वापार युगामध्ये गोपाल कृष्णाने केलेली आहे. आम्ही प्रतिदिनी श्लोक म्हणतो, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. व्यासांनी कृष्ण वाखाणताना प्रारंभ केला. म्हणे कृष्ण कसा आहे, कंसाला मारलेला कृष्ण आहे, चाणूराला मारलं, सगळ्याला मारलं. कुरुक्षेत्रावरती श्रीमद भगवद्गीता ज्या कृष्णाने सांगितली ना, तो कृष्ण सुद्धा व्यासांनी बाजूला केला. नको म्हणत. मला कृष्ण कुठला आवडतो, जो स्वतःच्या आईवरती प्रेम करतो, जो देवकीला परमानंद देतो ना, तो कृष्ण मला अभिप्रेत आहे, तो कृष्ण मला आवडतो. म्हणून तो कृष्ण व्यासांनी वाखाणला. स्वामी श्री चक्रधरांनी सुद्धा इथे एका गोड सूत्राने या कर्मभूमीमध्ये, या कलियुगामध्ये प्रारंभ केलेले ते सूत्र आहे प्रेमाचं उदय करणारं सूत्र. जरी ते 1050 सूत्रामध्ये नसलं, सूत्रपाठामध्ये जरी नसलं, तरी ते सूत्र सगळ्या शास्त्राचं बीज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ते महत्वाचं सूत्र आहे. सालबर्डीला स्वामी आहे.
ससा पळायला लागला, पाठीमागे पारधी पळताय. शर्यत लागली. शर्यत जीवघेणी शर्यत होती. कशासाठी होती? स्वतःचा स्वार्थ साधण्याची शर्यत होती. आमच्यामध्ये मोठा कोण? दुसऱ्या सेटला माझा निशाणा फार छान आहे, मी चांगला निशाणा आणतो, माझी तीरकमटीचा निशाणा फार चांगला, मी शार्प आहे, अगदी शार्प आहे. दुसऱ्या म्हणाला तुझ्यापेक्षा मी शार्प आहे. दोघांच्या ज्ञानाची होड लागली, दोघांच्या निशाण्याची होड लागली. या निशाणामध्ये तिसऱ्याचा मात्र जीव जाणार होता. दोघं सशाच्या मागे पळायला लागले. ससा पळत होता, जीवाच्या आकांताने पळायला लागला की मृत्यू आपल्याला चुकवायचा म्हणून तो पळत होता. आपणही पळतो की नाही? आपलंही सशासारखं आहे. कोरोना आला तर तुम्ही आम्ही पळायला लागलो. मठ पाहिले, मंदिर पाहिले, दवाखाने पाहिले, स्वतःच्या घरात स्वतःला बंद केलं. तहान लागली तरी पाणी आम्ही कमी पिलो, धावलो की नाही आम्ही कोरोनामध्ये. आता एखाद्या बाईला, एखाद्या माणसाला विचारलं, का हो उशिरा का आलात कार्यक्रमाला? बाबा संसाराचं फार मोठं काम होतं, घराला कुलूप लावावं लागतं, नातवामध्ये जीव आहे, मुलाचा डब्बा करायचा होता, मिस्टरांचा डब्बा करायचा होता, त्याच्यासाठी मला उशीर लागला. कोरोनामध्ये असं कोणी म्हटलं का मिस्टरांना कोरोना झाला, जाऊ द्या मी मेले तर चालेल, माझ्या हातचं त्यांना जेवायला लागतं, उशीर लागू द्या? गेलात का तुम्ही? तुम्ही म्हणाला काढी लागू द्या मिस्टरांना, मला कोरोना होणं, त्यांना झाला, मला माझ्या मागे येऊ. कारण जीवाच्या आकांताने आम्ही पळत असतो. ससा पळत होता. पळणारा ससा धावत धावत जागा शोधत होता. आजही आम्ही जागा शोधतो की नाही? घरात भांडण झालं की बाई माहेरी जाते, आईकडे जाते, तिथे ती भाऊजे तिला भांडायला सुरुवात करते. पुन्हा जागा शोधते. भावाचं खरं नाही, आईचं घर आश्रय वाटलं, इथे आश्रय. पुन्हा निघते, एखाद्या मैत्रिणीकडे जाते, मैत्रिणीचे मिस्टर दोघं जोरात भांडायला लागतात. पुन्हा जागा शोधते. शोधत शोधत कुठं जागा सापडत नाही, म्हणून जगाच्या पाठीवर, गावाच्या कोपऱ्यात, शहराच्या एखाद्या नगरीमध्ये आश्रम असतो. तिथे येऊन ती आपला सगळा श्रम विसरते आणि तिला तो आश्रम महत्वाचा वाटतो. का? आजही गरज आहे. आजही आम्ही जागा शोधतो. ती जागा आहे कैवल्यवासी दीपकराज दादांनी तयार केली आहे. वर्ध्याजवळ जागा तयार झाली. ही जागा महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही श्रमला, तापला, दग्ध झालात ना, तेव्हा संसार तुम्हाला सुखाचा ठेवत नाही. संसार दुःखमूळ आहे, पापूळ हे आम्हाला कळतं, सगळं कळतं, पण ते वळत नाही. आणि ते वळवून घेण्यासाठी ज्ञान साधना महत्वाची. आम्ही ज्ञान साधनेकडे त्यासाठी जावं की ते कळतं ना, ते वळलं पाहिजे, ते आत्मसात झालं पाहिजे. हे पाप आहे, हे कसं आहे, यानं काय होतं कळण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून आम्ही पळत असतो. ससाही आमच्यासारखा पळत होता. पळत असताना ससा जागा शोधत होता. जागा फार महत्वाच्या आहे. आज आम्हाला अभयाच्या जागा उरल्या नाही. आम्ही कुठे अभय घ्यावं ही जागा आम्हाला सापडत नाही. विश्वासाची जागा आम्हाला सापडत नाही. ससा पळत होता, पाठीमागं पाहत होता. दोन माणसं आहेत जी मारायला आलेली. आम्हालाही आहे. एका संतांनी म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरबाह्य जग आणि मन. आमचं युद्ध चालू असतं. मन काही वेगळं बोलतं, बुद्धी काही वेगळं सांगते, समाजासमोर काही वेगळं दिसतं. आम्हालाही लढायचं असतं. आम्हाला मनावर नियंत्रण करत असतं. चंचलन ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढ. चंचले मन आहे, पण त्या चंचल मनावरही मात करते. म्हणून गोपाल कृष्णाला सांगितलं, मयेव मन अध्यस्व मयी बुद्धिम निवेशय. त्या बुद्धीलाही नियंत्रण करता येतं, मनावरही अंकुश टाकता येतो. पण कसं? मन म्हणा भवमद भक्ते मध्या जीवा नवश करू. तुझं मन माझ्या चरण अरविंदावरती समर्पित कर. मन थांबत नाही. अनेक संतांनी म्हटलं, मन वढ आहे. आमचंही मन कधी कधी फिरकतं ना. मंदिरामध्ये गेल्यानंतर वाटलं, या देवापेक्षा काही दुसरा देव बरा असतो. वाटतं की नाही? घरातल्या देवापेक्षा कधी कधी दुसरा देव वाटतो. याला परिभाषेमध्ये व्यभिचार म्हटलं गेलेलं आहे. व्यभिचाराकडे मनुष्य गेला की विकल्पाकडे जातो, विकल्पाकडे गेला की तो धर्मापासून परावृत्त होतो. म्हणून मनावरचा संयम फार महत्वाचा आहे. सशानं संयम केला, मनावर संस्कार केले. संस्कारित झालेला ससा पळायला लागला. पळत पळत असताना पळणं कसं आहे, त्या सशासारखं आम्हाला पळता आलं पाहिजे. आम्ही एवढंच ऐकलं, सालबर्डीला ससा पळाला, स्वामीच्या जवळ गेला, बसला आणि थांबला. त्याचं पळणं फार महत्वाचं आहे. आम्हाला नाही पळता येत असं. आम्ही पळता पळता संसाराला त्रसलो, तो गळ्यात दोरी टाकतो, विहिरीमध्ये उडी मारतो, रेल्वेची पटरी पाहतो, जीवन संपवतो. सशाच्या मागं सुद्धा मृत्यू आहे. ससा घाबरला.
पळायला लागला. पळत असताना निश्चय केला कुठेतरी जागा सापडेल ना, कुठेतरी माझ्यासाठी जागा असेल, मला जायचं. जात असताना पाहत होता, निरीक्षण करत होता, परीक्षण करत होता. संयमित मनाने पळणाऱ्या सशाला जग उद्धार, जगपालक जगनियंता दिसला आणि लक्षात आलं जगापेक्षा वेगळं, हे काहीतरी अद्वितीय आहे. आणि त्या अद्वितीयाच्या जवळ तो गेला, उभा राहिला. उभा राहिल्यानंतर सशानं स्वामी श्री चक्रधरांकडे पाहिलं. 12 वर्षाची ती मौन अवस्था, अवस्था शुती करतल भिक्षा तरुतली वास. भिक्षेला साधं पात्र सुद्धा नाही. आम्ही याला तुम्हाला एखाद्याने म्हटलं ना, सार्थक दादा सभा झाल्यानंतर म्हटलं एखाद्या बाईनं अनुसरा, किती प्रश्न असतात आमचे. बाबा अनुसरण करायचं तर कुठं राहावं, आम्हाला किती मोठ्या वस्तू लागतात ना जगण्यासाठी, एवढ्या तुम्ही द्याल का? म्हातारपणी आम्हाला सांभाळाल का? मला पलंग लागतो, मला गादी लागते, मला आश्रमात गरम पाणी लागतं, तुम्ही देताल का? केवढे प्रश्न असतात. आणि निघाले कशासाठी तुम्ही? त्याग करण्यासाठी. डोक्यामध्ये काय असतं, मला सोडायचं, आणि आश्रमवाल्याकडे विचार नाही असते हे सगळं मला भेटेल का? किती विरोधाभास स्वतःशी आम्ही जगतो. आम्हाला निघायचं अस्तिपरीला, मात्र डोऱ्या डोंगराची सोय मी घरातून लावतो, तिथं पंखा असेल का? बिमार पडलो तर डॉक्टर मला भेटायला येईल का? निघालं कशासाठी? सोडण्यासाठी. मात्र तिथं जिथं सोडायला जातं तिथं सुद्धा काहीतरी आम्ही धरलेलं असतं, तिथं सुद्धा आम्हाला ते बरं वाटतं, आम्ही शोधतो. जगण्यासाठी फार लागत नाही. आमचे गुरुवर एक दृष्टांत नेहमी द्यायचे. एका यात्रेमध्ये एक मनुष्य गेला. यात्रेमध्ये फिरत असताना एका चोराने त्यांच्या काही वस्तू चोरल्या. तो पोलीसवाल्यांकडे गेला, म्हणे साहेब माझ्या 4 वस्तू चोरीला गेल्या. म्हणे सांगा काय? म्हणे जेवणाचं ताट गेलं, झोपायची उशी गेली, पाणी प्यायचा तांब्या गेला, आणि भजन करायची खंजीरी गेली. 4 गोष्टी माझ्या चोरीला गेल्या. साहेब म्हणाले ठीक आहे बाबा, सापडल्या तर आणून देऊ. साहेबांनी चोर धरला. संध्याकाळी एक चोर धरला, त्याच्याजवळ एक काशाचं ताट सापडलं. म्हणे बाबा इकडे या, तुमची एक वस्तू सापडली. बाबा पळत गेले, ती वस्तू हातामध्ये घेतली. साहेब बरं झालं, सगळं सापडलं माझं. म्हणाले बाबा तुम्ही तर 4 वस्तूंची यादी दिली, वस्तू एकच सापडली. अहो म्हणे साहेब सगळं याच्यामध्ये. अहो म्हणे असं कसं? म्हणे साहेब मी जेवतो तेव्हा हे ताट आहे, जेवण झाल्यानंतर यानं पाणी पितो म्हणून हा माझा तांब्या आहे, संध्याकाळी झोपायला डोक्याखाली घेतो ही माझी उशी आहे, आणि सकाळी उठलो की सारस्वत काळी देवाचं भजन करतो तेव्हा ही माझी खंजीरी आहे. असंही जगता येतं, फक्त तयारी ठेवायला पाहिजे. हा संन्यास आहे. आमची तयारी असते, घरातून निघताना भिक्षेचं पात्र अगदी सुटसुटीत चांगलं असावं, चांगलं दिसणार असावं, बाकीच्या पेक्षा त्याची गाठ चांगली असावी, ते कॉटनचं वस्त्र असावं की जास्त काळ टिकलं पाहिजे. जाताना मी घरी कॉटनचा कपडा घातला ना, आश्रममध्ये जर एखाद्या वेळेस पाळं आलं, टेरिकॉट आलं तर कसं वापरावं म्हणून एक्स्ट्रा आम्ही घेऊन जातो. हे एक्स्ट्रा जेव्हा आमच्यातलं सुटल तेव्हा खऱ्या अर्थानं ज्ञान आमच्या जवळ आलेलं असणार आहे. आम्हाला हे सोडावं लागणार आहे. सशा जवळ गेला, स्वामींकडे पाहिलं, आणि सशानं असं काही पाहिलं की ते पाहणं स्वामींना आवडलं. आणि आवडल्यानंतर तो जगनियंता म्हणतो महात्मे हो या. हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. सशाला स्वामी श्री चक्रधरांचं लीलाचरित्रातला पहिला शब्द आहे. तो लीलेमध्ये जरी पुढे आलेला असला तरी पहिलं सूत्र खऱ्या अर्थानं ते जन्माला आलं. या जगाला स्वामींनी प्रेमानं बोलवलं, सशाला निमित्त करून महात्मे हो या, तुम्हाला आमच्याकडे यायचे. पळत ससा गेला आणि स्वामींच्या त्या मांडीखाली बसलेला. आम्हाला महात्मेला महात्मा म्हणण्याचं धाडस होत नाही. आम्ही स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान ऐकतो, स्वामी श्री चक्रधरांच्या अस्थिपरीचं आचरण करत असताना आमचं ज्ञान आम्हाला फसवतं. मग सशाला महात्मा म्हणणाऱ्या स्वामींच्या आम्ही अणुई महात्म्याला सुद्धा महात्मा म्हणावं एवढं मोठं मन आमचं होत नाही. कारण आमच्यामध्ये संकुचितपणा आलेला आहे, कारण आमच्याकडे अज्ञानाची काजळी बसलेली आहे. ती काजळी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत स्वामींच्या विचाराला, जे उदारवादी विचार आहे, जे सहिष्णुतेचे विचार आहे, जे समतेचे विचार आहे, ते आमच्या जवळ येणार नाही. आम्हाला त्यासाठी त्या ज्ञानाची भेट घेणं गरजेचं आहे. म्हणून मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळे. आम्हाला विवेकाचे दीप या पृथ्वी तलावर लावायचे, जे स्वामी श्री चक्रधरांनी सूत्राच्या माध्यमातून आम्हाला सांगितले.
स्वामी श्री चक्रधरांची अनेक सूत्र आमच्या जीवनाला आकार देणारी सूत्र आहेत. ती सूत्र ते ज्ञानदीपाचं कार्य करतात. ती समर्थ दीप आहे. ते एक एक सूत्र आमचं जीवन घडवतं. मात्र आम्हाला सूत्राच्या जवळ जाता आलं पाहिजे. आम्ही सूत्राच्या जवळ जात नाही, कारण आम्ही अनुकरणामध्ये फसतो. अनुकरण कसं असतं? प्रास्ताविकामध्ये दादांनी सांगितलं अज्ञान काय आहे, तसं अनुकरण आणि अनुसरणामध्ये फरक आहे. अनुकरण फसवतं आणि अनुसरण माणसाचं सद्गतीला प्राप्त करतं. अनुकरण फार फसवतं. आम्ही फार जण अनुकरण करायला जातो. त्यानं तसं केलं म्हणून करावं, का केलं, कशामुळे केलं हे विचारत नाही. ते गुलाबी कपडे चांगले ना, मग आम्ही गुलाबी कपडे घालायचे. बस एवढं डोक्यामध्ये अनुकरण केलं. त्याच्यासाठी काय करावं लागतं हे आमच्या लक्षात येत नाही. तुमच्यासारख्या गावातला एक मनुष्य एका डॉक्टरकडे काम करत होता. डॉक्टर म्हणाले चल अरे पेशंट आहे, आपल्याला संध्याकाळी जायचं, त्याला चेक करायचं. गेला तो डॉक्टर, त्याला घेऊन गेला. कंपाऊंडर सोबत होता, नवशिक्या होता, कंपाऊंडर होता. 2-4 महिने झाले आलेले डॉक्टर साहेबांकडे. डॉक्टर गेले, एका घरी गेले, एका माणसाचं पोट दुखायला लागलं. आतमध्ये गेले, स्टेथोस्कोप लावला, पाहिलं. म्हणे बाबा पोट दुखायला लागलं तुमचं. म्हणाले हो. तुम्हाला ऍसिडिटी झाली, आता थोड्या वेळाने उलट्या होतील. म्हणाले हो. त्याला काही गोळ्या इंजेक्शन वगैरे दिलं आणि निघाले. पुन्हा डॉक्टर म्हणला म्हणे बाबा केळी जरा कमी खात जा, केळी जास्त खाल्ली म्हणून तुमचं पोट दुखायला लागलं. माणसाला वाटलं डॉक्टर साहेब तुम्ही बरोबर ओळखला. डॉक्टर यांनी सल्ला दिला, निघून गेला. कंपाऊंडरनं विचारलं म्हणे साहेब तुम्हाला कसं कळलं या माणसाने केळीमुळेच पोट दुखायला लागलं? अरे म्हणे वेड्या, थोडस बघत जावं, परिसर पाहत गेलं. आपण दरवाजामध्ये जात असताना चप्पल काढली तेव्हा केळीची छिलके पडलेली होती. माझ्या लक्षात आल्या म्हाताऱ्याने केळी जास्त खाल्ली म्हणून याचं पोट दुखावलं. हे काय आहे? अनुकरण आहे. आपले असं होतं ना, फार वाकून डोक्याला पट्टी लावून फार वाकून दंडोत केला म्हणजे हा फार सद्धर्मी. आता यानं कोणाचं पहून वाकला का खरंच नम्रतेनं वाकला हे ज्याचं त्याला माहित. होतं की नाही? डोक्यावरती फार मोठी पट्टी असते, ती कमरेत ते 90 अंशाच्या कोणामध्ये तो वाकतो, 120 विशाल कोणामध्ये वाकतो दंडोत. पण का वाकला, कशासाठी वाकला, कशामुळे वाकला हे त्याचं त्याला माहित. आपण त्याचं काही परिमाप करू शकत. कंपाऊंडरनं लक्षात ठेवलं, म्हणे सोपं काम आहे. तुम्हाला अनुसरणावर विषय सांगतो. तो म्हणाला सोपं आहे. पुन्हा 8च्या दिवसाने एक माणूस बिमार पडला. डॉक्टरांना निरोप गेला. तो माणूस म्हणे काय डॉक्टरचं कराय? त्यानं केळीचे छिलके पहिले आतमध्ये सांगितलं, केळी खाली 500 रुपये घेतले. आता डॉक्टरांनी आपणच 500 रुपये कमवायचे. निघाला त्या माणसाच्या घरी, आतमध्ये गेला. त्या बाबाला स्टेथोस्कोप लावला. याला काही कळत नव्हतं पण लावायचा प्रयत्न करतो ना. आपल्याकडे म्हणे हळकुंड आणि पिवळी झालेली माणसं फार लवकर गडबड करतात. तो म्हणाला आता काय 500 रुपये ना, अंदाज तर पाहिले. येणं रस्त्यानं जाताना पाहिलं. आतमध्ये गेला, त्या बाबाचं पोट चापलं, इकडून तिकडून पाहिल्यानंतर म्हणाला बाबा काय वेडे माणसं, इतकं पुढं गवत खात असतात का? जास्त गवत खाल्ल्यानं तुमचं पोट दुखा लागलं. याने इंजेक्शन काढायच्या अगोदर बाबाने जोडा काढला, रप रप मारलं, त्याला सुदूर मारलं. नालायका, माणसं पुढे गवत खात असतात का? कोणी गेलं तुला? डॉक्टर. अपमानित झाला, घरी आला. म्हणे डॉक्टर साहेब फजिती झाली हो. म्हणे का रे? म्हणे मला वाटलं तुमच्या जागेवर मी 500 रुपये कमवाय म्हणून त्याच्याकडे गेलो. म्हणे काय झालं? म्हणे रस्त्यानं चप्पल काढली, तिथं गवताची पेंडी होती, अस्तव्यस्त पडलेली. ते आतमध्ये गेलो, तुम्ही नाही का बाहेर केळीची छिलके पाहिले, सांगितलं केळी खाल्ली, मी गवत पाहिलं, आतमध्ये गेलो. म्हणा बाबा तुम्ही गवत जास्त खाल्लं. वेड्या, माणसं पुढं गवत खातात का रे? माणसाला गवत नाही ना खाता येत. हे अनुकरण आहे, हे फसवतं. म्हणून अध्यात्मामध्ये अनुकरण नसावं, अध्यात्मामध्ये अनुसरण असलं पाहिजे. संन्यास हा अनुसरणाकडे झालेला प्रवास आहे. सार्थक दादांचा जो प्रवास चालू झाला, मग ते ज्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे, अध्ययन केलेले, हा जो प्रवास सुरू झाला ना, दीक्षापासून अनुसरणापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय महत्वाचा आहे. मलाही बरं वाटेल की कोणीतरी घेतलं, मात्र ती अनुकरणातून नसून ती अनुसरण असावं, अनुकरू नये. शेजारच्या सासूनं घेतली म्हणून मला घ्यायची, तिनं काय कटकट झाली म्हणून घेतली, तिच्या माऊलीचं माऊलीला माहित, तसं म्हणून कोणी घेऊन. बऱ्याचशा लोकांना विचारलं ना मी, का हो तुमच्या गावात संन्याशीची संख्या वाढली? म्हणे बाबा आमच्या आजोबांनी घेतली, पंजोबांनी घेतली, शेजारा म्हणला मला घ्यायची, मग मी सुद्धा घ्यायला निघाली. कशासाठी घेते, कशामुळे घ्यायचे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी विवेकाचा दीप आपल्याला घरी लावावा लागणार आहे. विवेक महत्वाचा आहे.
घरामध्ये जगत असताना जोपर्यंत आपल्याकडे विवेक येत नाही ना तोपर्यंत आपण संसार सोडू शकत नाही, संसारातून बाजूला निघू शकत नाही. आणि संसारातून बाजूला निघण्यासाठी ही धर्मसभा आहे. संसार कसा या स्टेजून अनेक वेळा तुम्हाला समजवून सांगितलं जातं, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करता, मात्र तो सोडायची ताकद आपल्याकडे येत नाही. ती ताकद आपल्याकडे यावी म्हणून आपल्याला चिंतन करावं लागतं, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचं पुनरुच्चार करावा लागतं, चिंतन करावं लागतं. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण संसार सोडू शकतो, तिकडे जाऊ शकतो. स्वामींच्या जवळ ससाला बसला, स्वामी त्याला महात्मा म्हणतात. हे जे प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा तिथे एक मोठं चरित्र घडतं. पारधी जवळ आले, निरक्षर आहे, ज्यांना शाळा माहिती नाही, शाळा काय हे त्यांना माहित नाही, कुठलं अक्षर त्यांना माहिती नाही, ते माणसं स्वामींच्या जवळ उभे राहिले. स्वामी सांगतात सोडा, तो तीरकमटा खाली टाका. टाकला असता, स्वामी तेवढ्यावरती थांबले नाही, तीरकमटा जवळ घेतला. स्वामींनी सांगितलं खड्डा खांदा, त्या बाणाचं पातं काढा, पातं त्या खड्ड्यामध्ये पुत्र जमिनीमध्ये पुरा, त्याला नष्ट करा. तिथं शस्त्र बोटत केलेलं आहे. आज आमच्याकडे शब्दांचं शस्त्र आहे, ते आजपर्यंत आम्ही घरातलं बोटत केलेलं आहे. आज जगामध्ये आम्हाला भीती वाटते, आम्ही निर्भय आहे, कारण जग शस्त्राच्या टोकावर चालतं ना. ते शस्त्राची आम्हाला भीती आहे म्हणून रात्री सुद्धा आम्हाला भय वाटतं, आम्ही निर्भय आहे, आम्हाला कुठे अभय नाही. स्वामींनी तिथे शस्त्र बोथट केलं आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचा उदय केलेला आहे. त्या प्रेमाच्या उदयाचा आम्हाला साक्षीदार व्हायचं आहे. म्हणून तर स्वामी सांगतात की ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे, प्रेम चांगलं आहे, ते आम्हाला करता आलं पाहिजे. मात्र कोणावर करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. आमचं प्रेम फार खतरनाक आणि कलाकार असतं, कोणावर करावं माणसाला कळतच नाही. प्रेम आमचं असं आहे, प्रेम बदलतं. आमच्याला प्रेम म्हणावं का प्रीती म्हणावं, आमची प्रीती कधी आटण सांगता येत नाही आणि प्रेम कधी संपन्न सांगता येत नाही. स्वामी सांगतात तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी. परम विशेषण लावले गेले, विशिष्ट प्रकारचं एकमेकाबद्दल प्रेम निर्माण. आमचं प्रेम कसं असतं, 15 दिवस बहरतं, 14 दिवस खुलतं, मग थोडस सुकतं आणि 20व्या दिवशी रेल्वे पटरीवर दिसतं. असं तुमचं प्रेम आहे. बँड मध्ये येताना प्रेम फार छान असतं. पाहणा, प्रेमाला जात नाही, प्रेमाला धर्म नाही, प्रेमाला लिंग नाही, काहीच नाही. तुम्ही कधी पाहिले का प्रेम करताना माणूस जगत असतो तेव्हा सगळं पाहतो, हा ह्या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, तो त्या संप्रदायाचा आहे. प्रेमामध्ये कोणी पाहत नाही. तुमचं लग्न असताना शहनाई बिस्मिल्ला खानची वाजते, तुम्ही म्हणता का मुसलमानी म्हणून याची शहनाई आपल्या घरी नको. मुसलमानाच्या शहनाईशिवाय तर कोणाचं लग्नच लागत नाही. परंतु तो प्रेमाचा संयोग आहे म्हणून आम्ही तिथं जात विसरलो, तिथं पात विसरलो, तिथं धर्म विसरलो. आम्ही सगळ्यांना समदृष्टीने जेव्हा पाहतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये प्रेम निर्माण आलेलं असतं. स्वामींना ते अभिप्रेत आहे. आज आम्ही माणसामधली माणसं विखुरल्या गेलेली आहेत, माणसामधली माणसं आम्हाला सापडायची, माणसामधली माणसं आम्हाला जिवंत करायची. आणि हे करण्यासाठी आम्हाला ज्ञानासोबत प्रेमाची सुद्धा पेरणी करावी लागणार आहे. कारण ज्ञान तुम्हाला शुद्ध करणार आहे, ज्ञान तुम्हाला योग्य रीतीने घेऊन चालणार आहे. परंतु योग्य रीतीने चालत असताना स्वामींना जे अभिप्रेत आहे ना ते प्रेम सुद्धा आमच्याकडे आलं पाहिजे, ते प्रेम सुद्धा आम्ही शिकलं पाहिजे, ते सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण बाबांनी तुम्हाला सांगितलं सगळ्यांनी जोरात जय जयकार करा, जय जयकार आपल्याच्यानं होत नाही. पार्टीमध्ये गेलो की जोरात जय जयकार होतो, लोकांची मुख त्या ठिकाणी जोरात होगा. काहीतरी भेटलं की माणूस जोरात बोलतो, 500 भेटले की जोरात भेटतो. 1,500 लाडक्या बहिणींना भेटा लागले तर लाखोंचे मोर्चे निघा लागले. हे केले 1,500 रुपये. मी मागच्या वर्षापर्यंत बोललो, सगळ्यांना आवडलं नाही. फार वर्षभर सांगितलं सगळ्यात मोठा रोग आहे तो एक रोग आपण सोडला पाहिजे, ज्याचं जगात कुठंच विलाज नाही, असा सगळ्यांना लागलेला एक रोग आहे. वर्षभर लोकांना सांगितलं, लोकांना आवडलं नाही. तुम्हाला सांगू का राग येणार नाही ना? सांगू पक्क, मी गेल्यानंतर रागवणार येत नाही बाबाने काहीतरी सांगितलं म्हणून. सगळ्यांना लागलेला रोग आहे, त्याचा विलास तुमचा तुमचा तुम्हालाच करायचा, दुसऱ्या कोण होणार आहे. आणि तो रोग जर तुमचा सोडला तर तुम्ही जगावर प्रेम कराल आणि स्वतःवर प्रेम कराल. सांगू पक्क्या, रागवणार नाही माझ्यावर. जळणं सोडा, हा सगळ्यात मोठा रोग आहे. तुमचं जर जळणं सुटलं तर तुम्ही सुखी झाला. ती चांगली दिसते, पोटीचं दुखत. घर त्याच्या पैशाचं झालं, त्याच्या बापाच्या इस्टेटीवर त्यानं टॅक्स लावला असेल, बँकेचं कर्ज काढलं, त्याचे 2 मजले वाढले, पोट शेजारणीचं. त्याचा
मोठा कार्यक्रम झाला, पंचावतार झाला, खूप मोठं घर झालं, एवढे बाबा त्याच्याकडे आले, बीपी शेजारणीचा वाढतो. त्याला काही अर्थ आहे का? म्हणजे जगात सगळ्यात मोठा रोग कुठला आहे? जळणं. म्हणून ह्या वर्षात पहिली वेळेस तुम्हाला सांगितलं, मागं वर्षभर सांगितलं, लोकांनी सोडलं नाही, तुम्ही सोडले तर स्पेशल तुम्हाला दंडोत करायला वर्ध्यामध्ये येईल की या माणसाने जळलं. हा रोग फार भयंकर आहे, हा सुटला पाहिजे. हा जेव्हा सुटेल ना, तेव्हा तुम्हाला बरं वाटणार आहे, सुख वाटणार आहे, समाधान वाटणार आहे. म्हणून हे आपण सोडा आणि हे सोडल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल. दुसरी गोष्ट, मुख उघडल्या गेलं पाहिजे. संसारामध्ये मुख उघडणं फार गरजेचं. तुम्ही जोपर्यंत त्या देवाचं ना ताकद आहे ना, इथे तोंड कशासाठी उघडायचं? जगणीयन त्याचं नाव घेण्यासाठी. वट सावित्री पौर्णिमेला कसं पोपटासारखं तोंड उघडतं, पट 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 सांगते, माझा गंगाराम, माझा सखाराम, माझा दादाराम, काय पटा पटा नाकावर नथनी घालून पदार घेऊन. आता येईलच की पौर्णिमा, किती पटापट सांगता तुम्ही का झाली? किती पटापट सांगता तुम्ही, मी त्यांचा संसार करते. किती कोणी विचारतं का? बळ सांगते, मलाही तुझ्यापेक्षा चांगलं नाव घेता येतं. लगेच त्याचं नाव घेते. केवढं हसून प्रेमाने घेता. कोणाचं घेता? तो घरचा नवरदेवच आहे, त्याचं घेता. पण किती दिवस टिकणार आहे सांगता येतं का? एक बाई बाजारामध्ये गेली, घरी आली, नवऱ्याजवळ बसली, म्हणे, अहो तुमची एक जुनी मैत्रीण मला मिळाली. नवरा खुश झाला, जाम खुश झाला. म्हणे, काय बोलली का ती? अहो म्हणे, तुमची ती कॉलेजची मैत्रीण नव्हती का, ती भेटली. याला उत्सुकता वाढली, काहीतरी चांगलं बोलली असेल ना, आठवण काढली. म्हणे, सांग ना काय बोलली, काय म्हणाली माझ्याबद्दल? ती म्हणे, अहो फार जवळ बसली होती. म्हणे, अरे म्हणे, सोड, काय बोलली सांग ना मला. अजून कुतूहलाने विचारला, सांग ना काय म्हणाली. त्याला वाटलं काहीतरी सांगेल. बाई उठली, म्हणाली, तिने विचारलं, काय विचारलं? ती म्हणाली, ते काल तोंड बरं आहे का? पुढे काय होईल सांगता येतं का आपल्याला? नाही सांगता येत. म्हणून मुख उघडताना स्तुती कोणाची करावी हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सभेमध्ये बाबांनी फार वेळ सांगितलं, देवाचं नाव जोरात घ्या, देवाचं नाव जोरात घ्या. तुम्ही घेतलं का? तुम्ही घेतलं नाही. तुम्ही म्हणे, आमचं देवाचं काय घेणं नाही, काय घेणं नाही. पण त्यानं जर आवाज दिला, चल बेटा तुझं तिकीट निघालं, तुला आता मी घेणार आहे, केवढ्या जोरात जोरात ओरडाल तुम्ही. नको देवा, लेकरं लहान आहेत, नवरा एकटा आहे, घर आत्ताच बांधलं, घराला पाहणार कोण नाही, त्याची आवाज आली की. बाबांनी 4 वेळेस नाव घेतलं, तुम्ही जोरात ओरडला नाही. सन 1947 ला अंगावरती माफक कपडे असणारा मनुष्य, ज्याला साबरमतीचा संत म्हटलं गेलं, असा तोकडे कपडे असणारा मनुष्य रस्त्याने निघाला. निघता निघता 25 कोटी लोक पाठीमागे निघाले आणि एक धोत्रावाल्याच्या पाठीमागे 25 कोटी लोक निघाले आणि 25 कोटी लोकांनी एकदाच आवाज दिला, चले जाओ. 150 वर्षाचे इंग्रज देश सोडून पळून गेले. 150 वर्षाचे इंग्रज एका आवाजामध्ये निघून गेले. तुम्ही जर एका स्वरामध्ये त्या स्वामी श्री चक्रधराचं, त्या दयागणाचं जोरात आवाज घेतलं, तो निश्चित प्रसंगी, अवसर प्रसंगी सर्वत्र अधिष्ठा, तो साधनदाता सुद्धा इथं आल्याशिवाय राहत. प्रत्येकाला आपल्या नावाची किंमत वाटते. लग्न झालं, स्त्री लिहिलं नाही तर अपमान वाटतो. लग्न झाल्यानंतर ची सौका लिहिलं नाही तर अपमान वाटतो. तिला कळत नाही चीचा अर्थ काय, सौचा अर्थ काय, काचा अर्थ काय, पण ती म्हणते 3 अक्षरवर आहे, माझ्या पुढे लिहा ना. तुमचं सामर्थ्य जे असतं ना, तुमच्या चेहऱ्यावरती नसतं. तुम्ही फार गोऱ्या गोमटा दिसतात, फार माणसं चांगले दिसते म्हणून ते विद्वान आहे असं होत नाही. आम्ही एका घरी गेलो, बसलो, फार सुंदर बाई होती. समोर आली, चांगलं जवळजवळ किलोभर सोनं तिच्या अंगामध्ये असतं. व्हीआयपी दरवाजा होता, घराला लिफ्ट लागलेली होती, सेन्सरचा दरवाजा होता, दरवाजे उघडले, आतमध्ये गेलो, बसलो आम्ही सगळे. बाई जवळ आली, मला वाटलं सुशिक्षित असेल, नवरा प्रोफेसर आहे, बाई सुद्धा मोठी असेल, शिकलेली असेल. बाई दिसताना इतकी सुंदर होती, म्हणलं फार सुशिक्षित घर आहे. आम्ही फार शांततेनं बसलो. थोडासा वेळ गेला, 5 मिनिटं गेले, 10 मिनिटं झाली. मी सहजतेनं म्हटलं, ताई तुमचे मालक कुठे गेलेत, मिस्टर कुठे गेलेले? बाई एक शब्द बोलली नाही. मला वाटलं ऐकायला आलं नसतं. म्हटलं, ताई तुमचे मिस्टर कुठे गेले? कोण? ते प्रभाकर. ऋतीच्या मला म्हटलं, एवढ्या सुंदर शरीरात प्रभाकर म्हटली की माझी नशाच उतरली. म्हणलं, हीच बाह्य सौंदर्य आहे, हिच्याकडे शब्दाचं सौंदर्य नाही. शब्दाने कळून चुकलं की बाई अडाणी, अंगठी छाते, थम्सअप बाई आहे, ही जर प्रभाकर म्हणते, हिला प्रभाकर म्हणता येणार. म्हणून हे सौंदर्य फसवणार असतं. देवाला ह्या सौंदर्याची गरज नाही. तुमचं बी तसं तुम्ही फसवता की नाही देवाला? देवाकडे निघताना चांगली साडी, चांगलं पावडं, चांगलं, देवाला काही तुम्हाला पाहिजे का? देव तुम्हाला पाहत नाही. तुमच्यामध्ये आतमध्ये जी साधना आहे ना, देव तिचा भुकेला आहे.
देवाला तेच साधन आहे. देवाशी नातं जोडायचंय तुम्हाला, देवाकडे जायचंय की नाही? का परमनंट तिकीट काढून आले आम्ही वर देवाकडे येणारच नाही? देवानं सांगितलं कुठे जरी गेला तर शेवटी हिसाब माझ्याकडेच यायचं. जायचंय ना सगळ्याला, मग कार्यक्रम झाल्यावर चालायचं नाही म्हणता येईल. लगेच गेलो असतो आपण देवाला भेटासाठी, कार्यक्रम झाले की लगेच जाऊ ना, लगेच देवाला देवा चल मला तुझ्याकडे यायचं, असं होत नाही. याच्यासाठी तयारी करावी लागते, याच्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. मरणा मारुनी विजय व्हावे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावरती ओझे. मरण मारण्यासाठी अनुसरण घ्यावं लागतं, अनुसरणाकडे जावं लागतं, तेव्हा आम्ही मरणाला मारू शकतो. मुखाचा उच्चार काय असतो पहा. एक संत रस्त्यानं निघाले आणि रस्त्यानं जात असताना काही शिष्य मंडळी त्यांच्यासोबत होती. नाम काय करतं आम्ही? नामाचे 10 प्रयोग आमच्याकडे आहेत, नामाचे 10 ठा आहेत. बाबांनी नाव घ्यायला लावलं, आम्ही देवाचे नाव जोरात घेतलं नाही, ही आमची शोकांती काही घेऊ वाटत नाही. आणि तो मोक्ष देणार आहे त्याचं नाव आम्ही घ्यायला तयार नाही. आणि 50 वर्ष जगतो का 5 वर्ष जगतो, त्याचं कपाळावर चुकून कधी पुसल ते सांगता येत नाही, त्याचं नाव मात्र मोठ्याने घेतो. ज्यानं 1000 रुपये दिले त्याचं नाव मोठ्यानं, 1500 दिले म्हणून एकनाथ शिंदेचं नाव जोरात घेणाऱ्या माऊल्यांनो, तो जन्मोजन्मीच ऋण चुकवणार आहे, त्याचं नाव तुम्ही केवढ्या जोरात घेतलं पाहिजे. आणि मी आग्रह करेल, हा विदर्भ आहे, हे राष्ट्रसंतांच्या आणि गाडगे बाबांची भूमी आहे. स्वच्छतेचा संदेश इथे दिलेला आहे. म्हणून मी असं म्हणेल, तुम्ही 1500 जर शासनाचे घेत असाल तर मी एकनाथ शिंदेना पत्र पाठवतो, साहेब बायांना 2500 रुपये महिना करा, 1500 कमी पडतो 2500, परंतु प्रत्येक बाईला सांगा की स्वतःचं गाव झाडून घेत जा, तुला 2500 आम्ही महिना देऊ. झाडाल का? नाही तयार होणार. नको तुम्ही म्हणा शिंदे साहेब 2500 नको, गाव नाही, घर झाडायला 12 वाजता तर गाव कधी आम्ही झाडायचं? आम्ही गाव झाडू शकत नाही, स्वच्छता आम्ही करू शकत नाही, स्वच्छता आम्ही घेऊ शकणार नाही. संत रस्त्याने निघाले, जात असताना संतांच्या सोबत काही शिष्य होते. थोडस पुढे गेले, संत साचलेलं पाणी होतं, डबकं झालेल्या पाण्यामध्ये जिथे पाणी थांबतं तिथं त्याचं डबक्यामध्ये रूपांतर होतं, घाणीचं साम्राज्य झालं, त्याच्यामध्ये किटाणू तयार झाले, एक मच्छर उठला. त्या आचार्यांना त्यानं चावा घेतला. आचार्य बसले, डोळ्यातून